अनेक दिवसापासून मुस्लिम समाजाच्या दफनभूमी कब्रस्तानाची अखेर मागणी पूर्ण झाली आहे. या नगरपरिषद निवडणुकीच्या ही मागणी पूर्ण झाली असल्याकारणाने याचा नक्की फायदा कोणाला होतो त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. म्हणले जात आहे की हे दफनविधीची मुस्लिम समाज कब्रस्तानाची जागा हे आज रोजी श्री. प्रकाश फकीरा दुधे व भावराव फकीरा दुधे यांच्याकडून आज रोजी सदर जागा ताब्यात घेऊन मुस्लिम समाजाच्या हस्तांतर ताब्यात देण्यात आली आहे. त्याबद्दल मुस्लिम समाजाच्या वतीने आनंद व्यक्त केला जात आहे. त्यांची अनेक दिवसापासून प्रलंबित मागणी अक्षरशः आज प्रलंबित मागणी पूर्ण होता दिसत आहे. त्याबद्दल तुमचं सविस्तर हे सांगा. मी एस एम शेख मंडळ अधिकारी दिग्रस. मी महसूल प्रशासनाच्या वतीने माननीय विद्यमान उपविभागीय अधिकारी साहेब यांनी भूसंपादन केलेली मुस्लिम कब्रस्तान करिता जागा 87 आर जमीन यापूर्वीच अधिग्रहण झालेली आहे. त्यानुसार आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांच्या आदेशान्वये मुस्लिम समाजाला प्रत्यक्ष ताबा देत आहोत आणि हे ताबा देण्याकरिता श्री दुधे जे जागा मालक आहेत यांनी फार चांगल्या रीतीने सहकार्य केल्याबद्दल मी यांचे आभारी आहोत. यांनी फार योग्यरित्या सहकार्य केलेलं आहे. कोणत्याही प्रकारचा नाही अडचण, काही नाही, काही मस्त पद्धतशीर झालेला आहे. कोणत्याही प्रकारची अडचण नाही. आज यांना प्रत्यक्ष मुस्लिम समाजाला आम्ही हे ताबा देत आहोत. मुस्लिम समाजाची ही अनेक वर्षापासून जे प्रलंबित मागणी होती कब्रस्तानची ती आज पूर्ण निघाली. त्याबद्दल मी सर्व मुस्लिम समाजाला याबद्दल अभिनंदन करतो की तुम्हाला तुमच्या हक्काची जागा भेटलेली आहे. समाजाची अनेक दिवसाची प्रलंबित मागणी मुस्लिम कब्रस्तान हे त्यांना मिळाली. त्याच जमिनीचे शेतमालक यांचं म्हणणं ऐकून घ्या. हॅलो. आम्हाला या जमिनीचा मोबदला पूर्ण मिळालेला आहे आणि आमची कोणती अडचण नाही आहे आणि संजय राठोड साहेबांच्या आग्रहाने आम्ही त्यांच्या प्रयत्नामुळे ही जमीन दिलेली आहे.